एक इनिंग डायनिंग फक्त आपण कॉमेंट्री करा, त्यानंतर पुढील इनिंग मध्ये मी नक्की जॉईन होईल. भालवडी ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2026 3 मॅच आज संपलेले आहेत आणि प्रथमेश 11 आणि यश 11 मध्ये या दोन टीम मध्ये हा सामना दुसरी मॅच जिंकून सेमीफायनल मध्ये आपलं स्थान फिक्स करण्यासाठी, सेमीफायनल मध्ये पोहोचण्यासाठी या दोघांना ही मॅच जिंकणं गरजेचं आहे. जो जिंकेल तो सेमीफायनल मध्ये जवळपास निश्चित होईल आणि त्यासाठी हा संघर्ष इथून सुरू झालेला. गोलंदाजी करणाऱ्या टीमने फिल्डिंग लावलेली आहे, बॅटिंग करणाऱ्या टीमने आपल्या सलामीचे फलंदाज पाठवलेले आहेत. तेजस लेकुरवाले आणि अंकुश दादा दोन उतरलेत आणि गणेश पवार हा पहिला बॉलर, गणेश वाघमारे हा पहिला बॉलर, गणेश वाघमारे. आजच्या ग्रुप मधील दोन बलाढ्य टीम मधील हा सामना आहे. प्रथमेश 11 आणि यश 11 मध्ये. गणेश वाघमारेची ओव्हर, पहिलाच बॉल तेजस लेकरवालेचा हा शॉट, पॉइंट मध्ये पहिली धाव ओपन. पहिल्याच बॉलवरती रन ओपन केलेली आहे यश 11 टीमने. अंकुश आता स्ट्राइक रोटेट झाली आणि गणेश वाघमारेच्या अगेन्स्ट बॅटिंग करेल. शरीरावरती आहे चेंडू, हलकीशी अपील, पंच सांगतायत की फलंदाज नॉट आउट आहे. यश 11 आणि प्रथमेश 11 मध्ये जो पुढे जाईल तो सेमीफायनल मध्ये जवळपास आपलं स्थान पक्क करेल. त्यामुळे ही सेमीफायनलची लढाई आहे, जिथे मात्र प्रथमेश 11, प्रथमेश गंगावणे या संघ मालकाचा संघ फिल्डिंग करतोय तर बॅटिंग करतोय यश दीपक लेकुरवाले यांचा संघ. आणि सुरुवात चांगली करावी लागेल अंकुश आणि तेजसला, कारण हा सामना फार इम्पॉर्टंट आहे. चांगली टीम आपल्या समोर आहे. एक बॉल एक शॉट हवेत आहे. 3 बॉल, तिसऱ्या बॉलवरती ही दुसरी धाव आली. 3 बॉल 2, एक डॉट बॉल टाकला होता गणेश वाघमारेने. गणेश वाघमारे हा चांगल्या क्वालिटीचा प्लेयर आहे आणि त्या चांगल्या क्वालिटीच्या प्लेयरच्या समोर बॅटिंग करावी लागेल तेजस लेकुरवालेला. पहिल्या मॅच मध्ये 87 धावा हायेस्ट टोटल उभारली होती आणि आता तो गणेश वाघमारे परत एकदा आलेला आहे आणि ज्याने या स्पर्धेमध्ये आजचा दिवस गाजवलाय बॅटिंग मधून तो तेजस लेकुरवाले गणेश वाघमारेच्या समोर. गोला टाकलाय चेंडू ऑन साइडला, स्क्वेअर लेग मधून चेंडू निघालाय. खेळाडू धावतोय अडवण्यासाठी प्रयत्न झाले, तोपर्यंत धावा मिळती 2. 4 बॉल 4. 4 बॉल 4 वरती तेजस लेकुरवाले आणि टीम यश 11. पहिला चांगला बॉलर आहे, त्याच्या अगेन्स्ट थोडा सावध संयमी पावित्र्य घेतलेला आहे बॅटिंग करत असताना, कारण 5 ओव्हरची मॅच आहे. सुरुवातीलाच रिस्क घेऊन चालणार नाही या अनुषंगाने बॅटिंग. 4 बॉल 4. क्लीन बोल्ड गणेश वाघमारेने स्टंप उखाडून काढलाय. 50 ठोकणाऱ्या तेजस लेकुरवालेची विकेट. 5 चेंडू 4 धावा, पहिली मोठी विकेट. यश 11 टीमला हा धक्का आहे, कारण जो तुफान फॉर्म मध्ये होता तो यश 11चा हा खेळाडू तेजस लेकुरवाले आउट होत असताना 5व्या चेंडूवरती धावा आहेत त्या 4.
बघायचं आता की इथून कशी बॅटिंग करेल तो यश इलेव्हन हा संघ. विनायक आता उतरलेले आहेत. रन्स खरं तर ज्या गतीने व्हायला हव्यात त्या गतीला राखण्यामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये थोडंसं अपयश आलं. गणेश वाघमारे टॉपच्या बॉलरला पहिल्याच ओव्हरमध्ये जर का आक्रमक बॅटिंग सुरू केली असती तर प्रेशर गणेश वाघमारेवरती नक्की बनवलं असतं फलंदाजांनी. पण 5 बॉल 4 धावा. सुरुवात जरी थोडी अडखळ झाली असली तरी इथूनच चांगली कमबॅक करावं लागेल विनायकला. लास्ट बॉल विनायकच्या बॅटमधून उंच हवेत चेंडू सीमारेखा पार करेल. पहिला चौकार आला विनायकचा. ओव्हर कंप्लीट झाली. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आल्यात यश इलेव्हनच्या 8. गणेश वाघमारे चांगल्या बॉलरच्या अगेन्स्ट पहिल्या ओव्हरमध्ये रन्स आल्यात 8 आणि एक मोठी विकेट आली ती तेजस लेकुरवालेची. नवीन बॉलर बॉलिंग मार्क वरती सज्ज होणार आहे. सागर मुकणे. सागर मुकणे आला आणि व्हाईट बॉलची फेक केली. फलंदाजासाठी एकच तंत्र आहे. ज्यावेळी समोर आलाय सागर मुकणे एकतर हुकणे किंवा ठोकणे एवढीच बॅटिंग आता यश इलेव्हनला करायचे. होऊ शकतात. मोठी टोटलही धावा फलकावरती येऊ शकते. फक्त जिगरबाज खेळी करावी लागेल. धावा 9. शॉट मारलाय समोर उडवलाय उंच हवेत जजमेंट आणि कॅच आउट. फलंदाज बाद.
टीमची टोटल पोहोचली आहे धावा 20. करणची बॅटिंग दमदार. टाळ होऊन जाऊ द्या करणच्या बॅटिंगसाठी. शाबास पठ्ठ्या शाबास. 20 धावा आणि अजूनही या ओव्हरचे चेंडू शिल्लक येते मात्र 2. चांगली बॅटिंग चांगली बॅटिंग. 10च्या रन रेट वरती आता स्कोर आणून ठेवला आहे सागर मुकनेला. इथून मात्र बॅटिंग. व्हाईट बॉल 21 धावा. टाळ्यांचा कडकडाट. सागर मुकणे प्रत्येक चेंडू सीमा पार ठोकणे ही बॅटिंग सध्या करणची. 2 बॉल वरती त्याने चौकार षटकार मारलेला आहे. ताकद वाढले कॉन्फिडन्स वाढला आणि सागर मुकणेच्या गोलंदाजीला तोडफोड करत असताना फलंदाज करण. धावसंख्या 21. 5वा चेंडू सागर मुकणेचा. फुल टॉस लावला जोर मारलाय फो. वाव पब्लिकचा आवाज. लावलाय जोर मारलाय 4 आणि रन्स पोहोचल्या त्या चौकाराने. धावा 25. यश 11ची टोटल धावसंख्या आतापर्यंत 25. शेवटचा बॉल सागर मुकणेचा. करण दमदार धुवाधार बॅटिंग करतोय. सागर मुकणेला टार्गेट केलंय जणू काही याच ओव्हर मध्ये आपल्याला गिअर अप करायचा आणि तो गिअर चेंज केलाय फलंदाज करणने. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक मिड ऑफ ला बीट करून एक्स्ट्रा कव्हर मध्ये करणच्या बॅट मधून आलाय हा या ओव्हरचा 3रा झणझणीत असा चौकार. 29 धावा झालेल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. जसं जेवण झणझणीत व्हावं तसे हा झणझणीत मेजवानीचा नजराना दाखवत असताना करण. यश 11चा हा फलंदाज आणि ही मेजवानी 29 धावसंख्येवरती. सागर मुकणेला टोटल धावा ठोकून काढल्या 21. या ओव्हरमध्ये 21 धावा ठोकून काढल्यात. तेजस लेकरवाले आउट झाला. जबाबदारी कोण घेईल चर्चा होती. विनायकच्या जोडीने आला करण आणि करणने ती जबाबदारी घेऊन मारले 3 चौकार 1 सिक्सर. टीमची टोटल 29. गणेश वाघमारे पॉवर हाऊस गोलंदाजीचा. पुन्हा एकदा गोलंदाजीचा विकेट टेकिंग बॉलर आणलेला आहे गणेश. पहिलाच बॉल विनायकच्या बॅट मधून मिड ऑफच्या वरून उचललाय. लॉंग ऑफचा खेळाडू आलाय. फेक झाली आणि या दरम्यान विकेट आली आहे. रन आउटची विकेट. करण आउट. मोठी चुकी केली. एकच रन घ्यायला हवी होती पण दुसरी घेतली आणि फलंदाज आउट. करण लेकरवालेला चान्स फार मोठी होती. थांबवणं गरजेचं होतं. करणला स्वतःला कुठेतरी आपल्या माइंडचा वापर करून समोरच्या फलंदाजाला थांबवणं गरजेचं होतं. फलंदाज आउट. 30 धावा आहेत यश 11च्या. सहजपणे 60+ स्कोर होऊ शकतो यश 11चा कारण 30 धावा. अजून 17 बॉलचा खेळ बाकी आहे. 17 मध्ये 30 आला तरी 60 धावा सहज होतील. गोलंदाज तयार. महेंद्र पोहोचलाय आणि विनायकच्या बॅट मधून आज स्ट्रोक चौकार. धमाका. यश 11चा आवाज पब्लिकचा. भरपूर मोठे सपोर्टर आहेत. 4 छोटे जे मात्र भरपूर कल्ला करतायत. आवाज आणि फलंदाजाचा हल्ला बोल. विनायकच्या बॅट मधून तुफानी या चौकार. रन्स पोहोचल्या त्या चौकाराने. धावा 34. गरज आहे विनायकच्या खेळाची गरज आहे. BGPL स्पर्धा ग्रामपंचायत प्रीमियर लीग पंचक्रोशीचं लक्ष असलेली ही स्पर्धा आणि ग्रामपंचायत स्पर्धा गाजवण्यासाठी विनायकने देखील दमदार बॅटिंग करत असताना रन्स आल्यात 35. गणेश वाघमारेला आणखीन एक शॉट मारलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत. एकच रन मिळेल. धावसंख्या 36. 3 बॉल गणेश वाघमारेचे पूर्ण. धावसंख्या 35. 3 बॉल आणि 35. 29 होत्या. एक सिंगल रनआउट चौकार 34 आणि 1 रन. आता 35 धावा आहेत. गणेश वाघमारे मेन बॉलर वरती अटॅक. मेन बॉलरला जर का फलंदाजांनी उद्ध्वस्त केलं तर बाकी गोलंदाजांचा देखील कॉन्फिडन्स थोडा मागे खेचू शकतो. महेंद्र लेकरवाल्याने फक्त ड्राईव्ह केलाय. गॅप मध्ये ढकललाय चेंडू. 1 रन. धावसंख्या 1 ने वाढत असताना टीमची टोटल आहे 36. 4 बॉल संपलेत गणेश वाघमारेचे.
फलंदाजाने चांगली बॅटिंग केली. मी म्हणेल 4 बॉलमध्ये त्याने गणेश वाघमारेचा एकही चेंडू डॉट जाऊ दिला नाही. 4ही बॉलवरती रन्स घेतल्या आणि टीमची टोटल आहे ती 36 धावा. थांबून चालणार नाही. गणेश वाघमारे हा अटॅकिंग बॉलर आहे, संघाचा कॅप्टन आहे, ऑलराऊंडर आहे आणि त्याच्या विरोधामध्ये विनायक दमदार बॅटिंग. वाह, शॉट हवेत आहे, अंदाज अंदाज पकडली आहे कॅच. फलंदाज आउट. प्रथमेश 11च्या सपोर्टरचा आवाज जल्लोष करतात या विकेटची, कारण फलंदाज आउट. यानंतर होणारी मॅच असेल, चौथा सामना होईल प्रथमेश 11 आणि यश 11 मध्ये जो सुरू आहे. 5वा सामना भूषण 11 आणि यश 11 मध्ये असेल. भूषण 11 आणि यश 11 मध्ये 5वा सामना असेल. तत्पूर्वी आपण पाहतो की यश 11 आता किती रन्स उभारतील. गणेश वाघमारेचा शेवटचा बॉल आहे, धावसंख्या 36 आहे. तिसरी ओव्हर इथून समाप्तीकडे. लास्ट बॉल खाली राहिला, वेग होता आणि 3 ओव्हर कंप्लीट, धावा झाल्या 36. यश 11 ची धावा संख्या 3 ओव्हरमध्ये 36. आज भारत वर्सेस न्यूझीलंड या दुसऱ्या वनडे सामन्याला देखील आज सुरुवात होईल आणि भारतीय संघ पहिल्यांदा बॅटिंग करणार आहे. न्यूझीलंडने टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. त्याही इंटरनॅशनल मॅचकडे सर्व प्रेक्षकांचं लक्ष असेल, पण त्याहूनही प्रेक्षक बालिवडी ग्रामपंचायत प्रीमियर लीग या स्पर्धेला पसंती देताना, या स्पर्धेला एन्जॉय करत असताना KTC लाईव्ह इव्हेंटवरती घर बसल्या टीव्ही, स्मार्टफोन, लॅपटॉपवरती कित्येक, मग तिथे महिला असतील, पुरुष असतील, सर्व या भालिवडी ग्रामपंचायत प्रीमियर लीगला एन्जॉय करतायत. सर्व प्रेक्षकांचं मनापासून कौतुक. घर बसल्या सावलीमध्ये बसून ते या मॅचला बघतायत आणि उन्हामध्ये हे सर्व क्रिकेटर चांगला खेळ करत असताना. टीमची टोटल 3 ओव्हरमध्ये 36, 12ची सरासरी. आणि आता चौथ्या ओव्हरमध्ये आलाय गोलंदाज ओमकार. पहिला बॉल व्हाईट बॉलचा मारा करत असताना एक्स्ट्रा धाव दिली. 37 झाला 3 ओव्हरमध्ये. 12 चेंडूमध्ये आता 37 या धावसंख्येला कुठपर्यंत फिनिश करेल संघ यश 11 बघायचं आहे. महेंद्र लेकुरवालेला जबाबदारी घेऊन खेळावं लागेल. 12 चेंडू 37 झाला. 12 मध्ये किमान 23 आल्या. 60 धावा जरी झाल्या तरी यश 11ची ती चांगली टोटल ठरू शकते. गोलंदाज तयार. ओमकार राऊंड विकेटने. फुल टॉस. महेंद्र लेकुरवालेचा शॉट आणि हा फिल्डिंग करत असताना वा, शेवटपर्यंत नजर ठेवली. चेंडू सीमापार जाता जाता राहिला आणि 2 धावांनी यश 11ची धावसंख्या 39. 11 बॉल बाकी, 39 धावा. महेंद्र लेकुरवाले एका मागोमाग एक शॉट मारावे लागतील. प्रत्येक बॉलवरती रन्स घ्यावे लागतील, कारण धावसंख्याची गती जी 60च्या आसपास जायला पाहिजे तिथे महेंद्र लेकुरवाले आणि त्याच्या साथीला उतरलेलं फलंदाज सचिन थेर यांना जबाबदारी घ्यावी लागेल. ओमकार चांगल्या प्रतीचा हा बॉलर आहे, चांगल्या प्रॅक्टिसमध्ये, चांगल्या टचमध्ये. प्रथमेश 11चा हा गोलंदाज. 1 बॉल 39 धावा, चौथी ओव्हर. दुसरा बॉल ओमकारचा. लेन टप्पा चांगला आहे. डॉट बॉल आलेला आहे. 2 बॉल 39. 10 बॉल आहेत, अजून 10 बॉल आणि रन्स 39 वरून किमान 60 धावा अपेक्षित आहेत यश 11ला. 2 बॉल 39 धावा. तेजस लेकुरवालेने पहिल्या ओव्हरमध्ये थांबायला हवं होतं का? करण लेकुरवालेची रनआउटची विकेट थोडासा टर्न मिळाला का? थोडासा इम्पॅक्ट पडला त्या विकेटने. आणि आता 2 बॉलमध्ये 39 धावा आहेत. बॉलर ओमकार, त्याच्या समवेत टीमची फिल्डिंग सेट आहे आणि त्यांच्या विरोधात येतो महेंद्र लेकुरवालेचा अलोंग दी कार्पेट शॉट. पहिली कंप्लीट, दुसरी साठी स्ट्रायकर एंडला फेक झाली आणि इथून सचिन थेर मागे गेले. सचिन दा आता काय बॅटिंग करेल? 40 धावा आहेत. सचिन दाची बॅटिंग. सचिन तेंडुलकर यांनी भरपूर रन्स केला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. सचिन थेरने सचिन तेंडुलकर यांच्या जर्सी क्रमांक 10 प्रमाणे 10 धावा जरी केल्या तरी यश 11 साठी ती चांगली टोटल सचिन थेरचं ते योगदान असेल. 40 धावा ऑन बोर्ड. ओमकार राऊंड विकेटने मारा करतोय.
व्हाईट बॉल. सचिन थेर उभा राहिला आणि गोलंदाजाने व्हाईट चेंडू टाकलाय. सचिन थेरची हालचाल भरपूर आहे बॅटिंग करत असताना, पण त्याच्या बॅटमधून ते स्ट्रोक हवेत जे सीमा पार मारावे लागतील, कारण टीमची धावसंख्या 41, 41 धावा. या ओव्हर मधला हा शेवट 4 बॉल आहेत. 4 बॉल संपलेले आहेत. धावा आहेत त्या स्कोर कार्ड वरती 41, 42 आहेत. वाईड एक टाकला होता. 4 बॉल 41. स्ट्रोक सचिन थेरचा आणि एका हाताने कॅच. आउट, फलंदाज आउट. समोर टच केलाय, फक्त डेलिकेट टच. 1 रन. 42 धावा आणि 4 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झालेला आहे. 4 ओव्हर आणि 42 धावा. महेंद्र लेकुरवालेने जर का षटकार मारला, दिनेश लेकुरवाले यांच्याकडून एका 6 साठी 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. प्रत्येक षटकार दिनेश शेठ लेकुरवाले यांच्या वतीने महेंद्र लेकुरवाले या फलंदाजासाठी प्रत्येक सिक्सरसाठी 200. फार मोठी जबाबदारी महेंद्र लेकुरवालेवरती, कारण जो स्कोर 60च्या आसपास हवा आहे तो सध्या 42 वरती आहे. लास्ट ओव्हरला इथून प्रथमेश 11 कडून बॉलर सज्ज होईल. बॉलर नेम प्लीज. विराट कोहली बॅक टू द पवेलियन. तसा यश 11चा बॅट्समन आउट आहे. विराट कोहलीच्या दिवसा रात्री तो व्हिडिओ पाहत असतो, पण विराट कोहली सारखे बॅटिंग करणं त्याला जमलं नाही. 5 चेंडू आहेत, 42 धावा आहेत. यश 11 कडे मिडल ऑर्डर मध्ये असा एकही ताकदवान बॅट्समन नाहीये का जो या इनिंगला 50शी पार घेऊन जाईल. 42च आहेत. 5 बॉल शिल्लक आहेत. स्ट्रोक हवेत
कॅचची संधी आणि कॅच ड्रॉप. 1 रन मिळेल, 1 रन मिळेल यश इलेव्हनच्या धाव संख्येमध्ये. आणि आता लक्ष आहे दिनेश शेठ लेकुरवाले यांचं. जर महेंद्र लेकुरवालेने सिक्सर मारला, प्रत्येक सिक्सरला 200. 4 बॉल आहेत महेंद्र लेकुरवालेकडे. 43 धावा झालेले आहेत. 4 सिक्स मारले तर 800 रुपये दिनेश लेकुरवाले यांचे त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील. रोख रक्कम कोरी करकरीत नोट 200 रुपयाची दिनेश लेकुरवाले यांनी माझ्याकडे जमा केलेली आहे. आणि आता बघायचं गोलंदाजाला महेंद्र लेकुरवालेंचा स्ट्रोक. तिसरा चेंडू वेगवान, 43 धावा. लास्ट ओव्हरमध्ये रन्स येत नाही आहेत. सचिन थेर जर का आऊट झाले नसते तर महेंद्र लेकुरवालेंना एक ताकद होती, पण ते आऊट झाले. तेजस परतला, करण परतला, प्रतीक आऊट झाला. आणि आता 3 बॉल शेवटचे आहेत. 43 किमान 50 तरी होतील का, कारण 3 मध्ये किमान 7 तरी हवात. चौथा चेंडू पुन्हा फटका मारण्याचा प्रयत्न फसलाय. 4 बॉल 43 धावा. सुरुवात 2 ओव्हरमध्ये रन चांगल्या होत्या. 29 धावा होत्या 2 ओव्हरमध्ये. मागच्या 16 चेंडूमध्ये फक्त 14 धावा आल्यात. मागच्या 16 मध्ये 14 आल्यात आणि शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. खाली राहिलाय हा चेंडू. स्ट्राइक घ्यायची आहे, रन सुद्धा हवी आहे. फलंदाज आउट. थांबा महेंद्र, तिथेच 1च बॉल बाकी आहे. नवीन बॅट्समनचं नाव आणि मी इथून नोंदवलेलं आहे. 1 बॉल बाकी आहे. 43 धावा. आणि ही इनिंग आता समाप्तीकडे. यानंतर यश इलेव्हन आणि यश इलेव्हनची लगेच मॅच असणार आहे. त्रेचाळीस धावा झालेले आहेत आणि शेवटचा बॉल. हाफ ट्रॅकर होता, स्ट्राइक घ्यायची आहे आणि या दरम्यान वाईट दिलेलं आहे पंचांनी आणि बॅट्समन आउट आहे. चला नवीन बॅट्समन आता. चला 8 विकेट आउट झालेले आहेत. 9वी विकेट. आता शेवटची विकेट मैदानाच्या आतमध्ये. गणेश 9 विकेट आउट झाल्यात. शेवटचा बॉल आहे. वाईटची 1 रन ऍड झाली. 44. शॉट हवेत आहे आणि ऑल आउटची संधी. एका हाताने कॅच आणि ऑल आउट. यश इलेव्हनला ऑल आउट केलंय प्रथमेश इलेव्हन आणि 45 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे प्रथमेश इलेव्हन साठी. हॅलो. येणारे 30 चेंडू आणि 45 धावांची गरज असणार प्रथमेश इलेव्हन संघाला. चला प्रथमेश इलेव्हन संघ आपले बॅट्समन जाऊ दे मैदानात. नवीन बॉल दे त्याला. अजून एक दे रे. आजच्या दिवसातील 4थी मॅच यश इलेव्हन वर्सेस प्रथमेश इलेव्हन. बालेवडी ग्रामपंचायत प्रीमियर लीग
पर्व 5वे. जाऊया ऑनलाईन मॅच कडे. येणारे 30 चेंडू आणि 45 धावसंख्येची गरज असणार प्रथमेश इलेव्हन संघाला. सलामीवीरच्या भूमिकात आपण पाहता मच्छिंद्र आणि गणेश प्रथमेश इलेव्हन कडून रवाना झालेत. तर पहिला षटक घेऊन सज्ज झाला आहे तेजस लेकरवाले. आजच्या दिवसातील पहिली 50 मात्र कंप्लीट केली तेजस लेकरवालेने. आजचा मात्र अंतिम दिवस स्पर्धेचा आणि येणारे 30 चेंडू आणि 45 धावसंख्येची गरज मात्र असणार प्रथमेश इलेव्हन संघाला. स्लॉगवरचं पहिलं षटक घेऊन मात्र सज्ज झालाय तेजस लेकरवाले. पहिला चेंडू फेस करणार तेजस लेकरवाले गणेशच्या विरोधात. पहिला चेंडू सुरेख असा चेंडू हातला. फटका चांगला आहे. फिल्डर आहेत तिथे. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. मात्र एक चेंडू आणि एक धाव फलकावर लागत असताना प्रथमेश इलेव्हन संघाची दुसरा चेंडू तेजस लेकरवालेचा. सामना करील मच्छिंद्र. दुसरा चेंडू बैठक शॉट. फिल्डर आहे तिथे. पकडली जाते कॅच. बिग वर विकेट. तेजस लेकरवालेच्या विकेट हॅट्रिक साठी दिनेश लेकरवाले यांच्याकडून हात पारितोषिक लावलं गेले. मात्र जसा बक्षीस लावला तशी पहिली विकेट मात्र मैदानात तंबूच्या आसरेला असताना मच्छिंद्रच्या स्वरूपात पहिला बेक थ्रू दिलाय प्रथमेश इलेव्हनला. आणि न्यू बॅट्समन वन डाऊनच्या भूमिकेत ओमकार माली. तेजस लेकरवाले विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर दिनेशजी लेकरवाले यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. दुसऱ्या चेंडू व सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली तेजस लेकरवालेची. 2 चेंडू आणि एकच धाव फलकावर लागत असताना प्रथमेश इलेव्हन संघाची न्यू बॅट्समन मैदानात दाखल झाला ओमकार माली. तिसरा चेंडू तेजस लेकरवालेचा सामना करेल ओमकार माली. तिसरा चेंडू हंपर वळत असताना एक्स्ट्रा धाव मात्र धावफलकावर लागली जाते वाईटच्या माध्यमातून. 2 चेंडू आणि 2 धावा. वाईटच्या स्वरूपात मात्र एकेरीने धावफलक वाढलंय 2 या अंकावर. आजच्या दिवसातला चौथा सामना. एकीकडे खेळतोय यश इलेव्हन तर दुसरीकडे प्रथमेश इलेव्हन फाईट करतोय. दोन्ही संघ मात्र पहिले एक मॅच जिंकले मात्र आणि जो ही मॅच जिंकेल त्याचं अस्तित्व कायम राहील. मात्र आणखी श्रेया इलेव्हन संघाने मात्र 2 पैकी 1 मॅच जिंकलाय. तिसरा चेंडू तेजस लेकरवालेचा. सुंदर चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू जो ते सांगता. तिसऱ्या चेंडूवर मात्र निर्धाव चेंडू आलाय. सुरेख गोलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते तेजस लेकरवालेची.
विकेट हॅट्रिक तर कंप्लीट केली तर दिनेशजी लेकरवाले यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. चौथा चेंडू सफल होऊन खेळलेत बॅट्समन ओमकार माली. शॉट चांगला आहे, विनायक माली धावतात. एकच धावे मात्र समाधान मानावं लागेल. 4 चेंडू आणि 3 धावा धावफलकावर लागत असताना सुरेख गोलंदाजी मैदानात चालू आहे तेजस लेकरवालेची. अप्रतिम. बॅट्समनला मात्र हात खोलण्याचा मोकाच देत नाही तेजस लेकरवाले. जर एक विकेट घेतली तेजस लेकरवाले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिनेशजी लेकरवाले यांच्याकडून. 5वा चेंडू फटका चांगला आहे. फिल्डरच्या कमालीचे एफर्ट्स पाहायला मिळाले आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. विनायक माली होते तिथे, सुंदर असा चेंडू अडवला. 5 चेंडू आणि 4 धावा धावफलकावर लागत असताना मोठ्या फटकांची गरज असताना मात्र आता प्रथमेश इल्लोस संघाला एकीकडे आपण पाहायला मिळतो गोलंदाज तेजस लेकरवाले. अप्रतिम परफॉर्मन्स राहिला आजच्या दिवसातील. शेवटचा चेंडू स्क्वीप खेळण्याचा प्रयत्न होता, अंपायरकडे दाद दे नाकारत असताना पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. षटक मात्र संपलं जाते पहिलं. धावफलक मात्र स्थिर आहे 4 या अंकावर. सेकंड ओव्हरला मात्र कोण येणार यश 11 संघाकडून. न्यू गोलंदाज सेकंड ओव्हर साठी आलाय प्रतीक. पहिली मॅच मात्र अप्रतिम बॉलिंग केली होती. जर विकेट हॅट्रिक तर प्रतीकने घेतली तर दिनेशजी लेकरवाले यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. वारंवार मात्र बक्षिसं लागली जातात दिनेश लेकरवाल्याच्या माध्यमातून. गोलंदाज सेकंड ओव्हर साठी प्रतीक. सामना करील गणेश. मला तर वाटते एकच संघामध्ये खेळत असतात प्रतीक आणि गणेश. पहिला चेंडू घेऊन सज्ज झालाय प्रतीक. सामना करणार गणेश. पहिला चेंडू सचिन थेर यांचे एफर्ट्स पाहायला मिळालं. विकेट मोर विकेट डाऊन बॅक टू द पवेलियन. गणेश भरतीचा प्रवास करायला लागेल मात्र गणेश याला. अप्रतिम कॅच सचिन थेरची आपल्याला पाहायला मिळाली. कमालीचे एफर्ट्स. विकेट किपर सचिन थेर यांना विशालजी घारे यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज आलंय. अप्रतिम कॅच. पकडा कॅच आणि जिंका मॅच. सुंदर असा झेल पकडला मात्र सचिन थेरनी. पहिल्या चेंडूवर हॅट्रिक तर कंप्लीट केली तर 3000 रुपयाचं पारितोषिक असणार दिनेशजी लेकरवाले यांच्याकडून. पहिला चेंडू योग्य टप्प्यावर टाकला. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता गणेश यांचा, पण बॅटची एज आणि विकेट किपरचं कमालीचे एफर्ट्स. 2 विकेट्स मोर डाऊन. दुसरा चेंडू प्रतीकचा. दीपक सामना करणार. दुसरा चेंडू फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षण धावतात. कॅच ड्रॉप झाले. कॅच घ्यायची संधी होती तेजस लेकरवालेला पण कॅच ड्रॉप. एकेरीने धावफलक वाढताना 5 या अंकावर. सचिन थेर यांसाठी अभिमान थेर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आले मात्र. तिसरा चेंडू टाकण्यातरी सज्ज होते प्रतीक. बॅटिंगला पाहायला मिळतो ओमकार सामना करणार. तिसरा चेंडू बॅटची एज. यष्टीरक्षक धावतात. चेंडू वाढणार नाही. सीमा पार आउट ऑफ दी पार्क. पहिला चौकार ओमकारच्या माध्यमातून. धावफलक वाढत असताना 9 या अंकावर. ज्या फटक्यांची मात्र गरज होती तोच फटका मात्र ओमकार मालीने गल्लीमधून काढला. चेंडू सीमा पार झाला. आला चौकार. तिसऱ्या बॉलवर मात्र प्रत्युत्तर देत असताना ओमकार माली प्रतिक्रियाला
3 चेंडू आणि 9 धावा धावफलकावर. चौथा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते प्रतीक. चौथा चेंडू विकेट, मोर विकेट, डाऊन, बॅक टू द पविलियन. ओमकार माली चौथ्या चेंडूवर प्रत्युत्तर पाहायला मिळते प्रतीकचं. तिसऱ्या चेंडूवर आलेला चौकार आणि चौथ्या चेंडूवर आलेली विकेट. जर अजूनही 2 चेंडू मध्ये 2 जर विकेट घेतल्या प्रतीक यांनी तर दिनेश लेकरवाले यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार. 4 चेंडू आणि 9 धावा धावफलकावर लागत असताना सेकंड ओव्हर मात्र चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. कमालीची मॅच रंगते मात्र. एकीकडे यश 11 तर दुसरीकडे प्रथमेश 11. न्यू बॅट्समॅन सागर. 5वा चेंडू असणार प्रतीकचा. सामना करणार सागर. 5वा चेंडू यॉर्क लाईनचा चेंडू होता. फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षण धावतात. सुंदर फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून आणि 2 धावा मात्र त्यापूर्वी घेतल्या जातात. धावफलक वाढले 11 या अंकावर. शेवटचा चेंडू शिल्लक सेकंड ओव्हर मधला. 11 धावा धावफलकावर आहेत. अजून 34 धावसंख्येची गरज आहे. शेवटचा चेंडू स्लोअर डिलिव्हरी टाकली आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. 2 ओव्हर मात्र संपले जातात आणि धावफलकावर लागले जातात 11 या अंकावर. जो जिंकेल मात्र ही मॅच त्याचं अस्तित्व कायम राहणार. नेक्स्ट मॅच भूषण 11 वर्सेस यश 11. जर तेजस लेकरवाले 1 विकेट घेतली तर दिनेशजी लेकरवाले यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार. अफलातून मात्र पहिलीवर टाकली होती तेजस लेकरवालेने. आता सेकंड वर घेऊन सज्ज झालाय तेजस लेकरवाले. सामना करणार दीपक. तिसरं षटक मात्र आणि पहिला चेंडू फेस करणार तेजस लेकरवाले दीपकच्या विरोधात. फिल्डिंग मध्ये आपल्याला चेंजेस पाहायला मिळतात. येणारे 18 चेंडू आणि 34 धावसंख्येची गरज असणार प्रथमेश 11 संघाला. फर्स्ट बॉल घेऊन सज्ज तेजस लेकरवाले. पहिला चेंडू सुंदर चेंडू हाताला. पंच वळतात वाईट. धावफलक वाढताना पाहायला मिळते 12 या अंकावर. निर्धाव चेंडूंची गरज आहे मात्र तेजस लेकरवालेला आणि यश 11 संघाला. तर फटकेबाजी हवे प्रथमेश 11 संघाला. पहिला चेंडू त्रिफलाची दांडी गोल. बिग विकेट मोर डाऊन. दीपक दिनेशजी लेकरवाले यांच्याकडून तेजस साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज झालं आहे. काय दांडी गुल केली मात्र त्रिफलाचित केलं फलंदाजाला. कुठली चान्स दिली नाही शॉट मारायला. धमाका पाहायला मिळतोय तेजस लेकरवालेचा. अप्रतिम बॉलिंग मात्र चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या मॅच मध्ये काय जबरदस्त खेळ राहिला होता तेजस लेकरवालेचा. 50 कंप्लीट केली होती. कालच्या दिवसातील हरेश माली यांनी 50 कंप्लीट केली. आज त्यांचा संघ खेळणारे खुशी 11 संघ. कालच्या दिवसातील मात्र टॉप 4 मध्ये जाणारे 2 संघ. एकीकडे अन्वी 11 टॉप 4 मध्ये गेला आणि एकीकडे कॅश प्राइज मात्र मैदानात जमा करावे. खुशी 11 आणि अन्वी 11 क्वालिफाय झालेत कालच्या दिवसातील. दुसरा चेंडू तेजस लेकरवालेचा. सुंदर असा चेंडू होता. क्षेत्ररक्षण धावतात तिथे. सुंदर फिल्डिंग पाहायला मिळते. एकच धाव मात्र मिळली जाते. धावफलक
वाढत असताना 13 या अंकावर 2 चेंडू आणि 13 धावा धावफलकावर लागत असताना अजूनही विचार करायला गेलो तर 16 चेंडू आणि 32 धावसंख्येची गरज असणार प्रथमेश इलेव्हन संघाला. काय कमालीची बॉलिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. तिसरा चेंडू सुरेख फटका आहे. ते फिल्डर आहेत महेंद्र लेकरूवाले. फेक झाले त्यातपुरती एक धाव. धावफलक वाढताना पाहायला मिळते 14 या अंकावर. तीन चेंडू आणि 14 धावा धावफलकावर. चौथा चेंडू सुरेख हाताला होता. फटका अप्रतिम आहे. तिथं क्षेत्ररक्षणाची झाले मिस्टेक. एक टप्पा घेत चेंडू चालला सीमा पार. आलाय चौकार. अशा चुका मात्र मागात पडतील यश इलेव्हन संघाला. धावफलक वाढताना पाहायला मिळतो 18 या अंकावर. 4 चेंडू आणि 18 धावा धावफलकावर लागत असताना प्रत्युत्तर दिले मात्र बॅट्समन राजेशने. पाचवा चेंडू स्पेस होता चेंडूला. निर्धाव चेंडूची सांगता होते. सुरेख चेंडू अटलला जातोय. पाचवा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होते. शेवटचा चेंडू मात्र शिल्लक असणार 3ऱ्या ओव्हर मधला. शेवटचा चेंडू तेजस लेकरवालेचा सामना करणार राजेश. सुरेख चेंडू होता. फिल्डर आहे तिथे. पकडला जाते चेंडू. कुठली धाव मिळणार नाही. 3री ओव्हर मात्र संपली जाते आणि धावफलक वाढताना पाहायला मिळतोय 18 या अंकावर. जर आता जो कोणी गोलंदाज असेल त्यांनी जर 1 विकेट घेतली तर दिनेशजी लेकरवाले यांच्याकडून 500 आणि विशालजी गारे यांच्याकडून 200 एकूण 700 रुपयाचं कॅश प्राइज लागलं जातंय मात्र मैदानाच्या आतमध्ये यश इलेव्हन संघाला. मारा करतो. एक्स्ट्राची धाव ऍड झाले. 28 धावा धावफलकावर लागत असताना येणारे 10 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज असणार प्रथमेश इलेव्हन संघाला. कोण मात्र पुढच्या मॅच मध्ये अस्तित्व कायम ठेवील यश इलेव्हन की प्रथमेश इलेव्हन. 3रा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होते गोलंदाज. 3रा चेंडू यॉर्कर फेकलाय मात्र जागेवर बघत राहिला मात्र बॅट्समन सागर. 3 चेंडू आणि धावफलक 28 या अंकावर. 9 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज असणार प्रथमेश इलेव्हन संघाला. 4था चेंडू फुलटॉस घेतलाय. चेंडू सीमा पार. आउट ऑफ दी पार. खालाय सिक्सर. धावफलक वाढत असताना 34 या अंकावर. अजूनही 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 धावसंख्येची गरज आहे. काय सामना. अप्रतिम सामना मात्र मैदानात रंगला जातोय. कोण मात्र आपलं अस्तित्व पक्क ठेवणार मैदानात यश इलेव्हन का प्रथमेश इलेव्हन. 2 संघांमध्ये चाललेली चुरशीची लढत मात्र पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू आणि 34 धावा धावफलकावर लागत असताना 8 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज असणार प्रथमेश इलेव्हन संघाला. 5वा चेंडू. 5वा चेंडू पुन्हा एकदा वाकड्या तिकडे बावडीचा हिरवा हिरवा पाला. दूर दूर मारेगा षटकार. झुकेगा नाही साला. काय षटकार ठोकलाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. गोलंदाजावर टाकलेला दबाव सागर या फलंदाजाने. येणार 7 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज आहे. सामना मात्र आता जवळ येऊन ठेपलाय. काय 2 षटकार लगावले सागर या फलंदाजाने. अप्रतिम आउट ऑफ दी पार्क. सिक्सर 2 पाहायला मिळाले सागरच्या बॅटमध्ये. येणारे 7 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज असणार प्रथमेश इलेव्हन संघाला. काही होऊ शकतो मित्रांनो. हा क्रिकेट आहे.
कुठल्याही क्षणाला मात्र रंग बदलू शकतो असा हा क्रिकेट. दबाव टाकला जातोय गोलंदाजावर बॅट्समन सागरने. 2 अप्रतिम षटकार. शेवटचा चेंडू शिल्लक राहिलाय. शेवटचा चेंडू. पंच वळत असताना स्वेर चेंडू. आणखी एक धाव मात्र ऍड झाली जाते. धावफलक जाऊन पोहोचलोय 41 या अंकावर. येणारे 7 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज असणार आता प्रथमेश इलेव्हन संघाला. शॉट चांगला आहे. फिल्डर आले तिथे. एकीचा प्रयत्न, दुसरीचा प्रयत्न चालला होता मैदानाच्या आतमध्ये आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट झाले. गुड बी रनिंग द विकेट. काय सुंदर असे दोन्ही फलंदाज धावलेत. धावफलक वाढत असताना 43 या अंकावर. येणारे 6 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज असणार भूषण इलेव्हन संघाला. काही होऊ शकतो सामन्यामध्ये. एकीकडे यश इलेव्हन संघाला 6 चेंडू मध्ये 2 धावा वाचवायचे, तर एकीकडे भूषण प्रथमेश इलेव्हन संघाला 6 चेंडू 2 धावा काढायचे. दोन्ही संघांचा मात्र जल्लोष पाहायला मिळतोय. खचाखच भरलेला मात्र मैदान प्रेक्षकांनी. प्रेक्षक सुद्धा आनंद घेतात या मॅचचा. काय अप्रतिम सामना रंगलाय. शेवटचा गोलंदाज महेंद्र लेकरवाले. 6 चेंडू मध्ये 2 धावा वाचवण्यासाठी आलेत महेंद्र लेकरवाले. जर महेंद्रजी लेकरवाले यांनी 6 चेंडू मध्ये 2 धावा जर डिफेंड केल्या तर दिनेशजी लेकरवाले यांच्याकडून 5,000 रुपयाचे कॅश प्राइज येणार. पंच काय पंच सामना सुरू करा. येणारे 6 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज असणार प्रथमेश इलेव्हन संघाला. महेंद्र लेकरवाले सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. फटका चांगला पाहायला मिळतोय. विकेट. का हिट केलाय मात्र. कमालीचा हिट पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा निर्णय अंतिम राहील. चेक करा. शांती घ्या मित्रांनो. चेक केला जातोय. दोन्ही संघाचे 12 खेळाडू आहेत ना, तेच येतील इथे. बाकी कोणी येऊ नका. थर्ड अंपायर आहे या ठिकाणी. पंचावर मात्र कोणी दबाव टाकणार नाही. पंचांचा निर्णय मात्र अंतिम राहील. थर्ड अंपायरने दिलेला निर्णय अंतिम राहील.
डिसिजन पेंडिंग आहे. स्टेजवर जेवढे पण आहे त्या सर्वांनी खाली जा प्लीज. संघ मालक असतील, कॅप्टन असतील, सर्वांनी खाली जा प्लीज. सर्वांनी खाली या, कुणी इथे थांबू नका. अंपायर आहेत, त्यांचा निर्णय येईल. चला लवकर लवकर सगळ्यांनी स्टेज खाली करा. पंचांचा निर्णय येईल, योग्य डिसिजन तुम्हाला दिला जाईल. 2 12th मॅन, बाकी सगळ्यांनी खाली उतरा प्लीज. डिसिजन येतोय, फलंदाज नॉट आउट. 1 रन मिळेल आणि 1 रनची अजूनही गरज आहे. बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट सर्व खेळाडूंनी लक्षात घ्या की जेव्हा अंपायर आऊट देतात त्यावेळी तो चेंडू डेड बॉल होतो. त्यानंतर रन्स घेण्याला काही महत्त्व नसते, लक्षात घ्या. किंवा नंतर आलेल्या रन्सला महत्त्व नसतं. आता 1 रन आहे, 1 रन मिळेल. जिंकण्यासाठी फक्त एका धावेची गरज आहे. 5 बॉल 1. 5ही डॉट बॉल टाकावे लागतील महेंद्र लेकुरवालेला. शॉट, विजयी चौकाराने सामना जिंकलाय प्रथमेश 11ने. 2 लगातार मॅच मध्ये 2 लगातार विजय. प्रथमेश 11 जिंकलाय. हार्ड लक यश 11. एकच ओव्हर आणि एका ओव्हरमध्ये जे षटकार आले, बॅक टू बॅक 2, तिथे सामना बदलला आणि प्रथमेश 11 2 सामने जिंकून इथून आता या ग्रुपमध्ये टॉप वरती जाऊन पोहोचलाय. ग्रुप टॉप